अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची बैठक सुरू झालेली आहे। देवगिरीवर बैठकीत राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे। पार्थ पवार यांचं नाव राज्यसभेसाठी आघाडीवर असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। पार्थ पवारांना उमेदवारी द्या, पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये मागणी केल्याची माहिती सूत्रांची आहे। तर देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी बाबा सिद्दीकी हे देखील उपस्थित आहेत। पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बाबा सिद्दीकीही हजर आहेत। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकी यांच्या नावाचीही चर्चा आहे। अक्षय मंगली आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अक्षय, राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी कोणाकोणाच्या नावांची चर्चा आहे आणि बैठकीतले काय अपडेट्स? खरं तर दर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी मंत्री आणि आमदारांची बैठक जी आहे ती राष्ट्रवादीच्या बोलावली जाते आणि त्याच पद्धतीने आज देखील ही बैठक जी आहे ती दादांच्या अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी होते। पक्षाचे कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत जे पक्षामध्ये आत्ताच प्रवेश केलेले नेते आहेत बाबा सिद्दीकी हे आलेले आहेत। बाबा सिद्दीकी हे एक अल्पसंख्याक चेहरा आहेत आणि लवकरच बाबा सिद्दीकी यांना राज्यसभाची उमेदवारी जी आहे ती राष्ट्रवादी पक्षाकडनं मिळणार असल्याची चर्चा जी आहे ती जोरदार रंगू लागलेली होती। परंतु राज्यसभेच्या उमेदवारीवरतून पक्षामध्ये अनेक जी मतं आहेत ती सध्या तरी पाहायला मिळत आहेत। स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील आणि त्याचसोबत पार्थ पवार आणि बाबा सिद्दीकी अशी नावं जी आहेत या संपूर्ण राज्यसभेच्या उमेदवाराच्या संदर्भात ही सर्व नावं जी आहेत ती चर्चेत होती। 16 फेब्रुवारीला राज्यसभेच्या उमेदवाराच्या संदर्भात अंतिम संपूर्ण फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याच्या पूर्ण चर्चा जी आहे ती आता जोरदार धरू लागली। नक्कीच, आणि या बैठकीचे सगळे अपडेट अक्षय तुमच्याकडून घेणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।